तर अशा प्रकारे आपण अध्याय क्रमांक 20 आणि 174 प्राण अक्कलकोट स्वामींची कृपा आणि आईवडिलांचा आशीर्वाद, गणरायाचा आशीर्वाद हा आपल्याला प्रभू श्रीकृष्ण विष्णू यांची बाळक्रीडा ग्रंथ वाचवण्याचे साहस आपल्याला देत असतो. तर त्याच्यातल्या आपण भरपूर ओळी घेऊ शकतो. आज 1000 ओळी पण घेऊ शकतो. पण योग असा आहे की आपल्याला काही वेळेचं बंधन असतं. कधी कधी अंगणा तव सागरादी देवतांगना देखिले द्वारी तव नमस्कार केला त्या आदरे झाली रसा तो ते कर जोडून या विनविले झाले म्हणती यशोदे अवधारी आम्हा तुझा मानन पावला भारी जेव वाढीव तो मुराले घे मंथन हातीचे मागा जे मतीला समुद्र अमृतादी रत्ने काढिले चंद्र तो अवधारी म्हणे इंद्र सीन आमचा त्या अमृता लागे निमित्ते आमुसी वैर चालवितादी दैते ते अद्यापी स्वर्गा आम्ही ते घालिताती थाळी तव समुद्र सांगेसी न माझा उदरी केले मतन अद्यापी हेलावतो तेहून होतो आदळा या मन त्या मंथनापासून अनेक काढिताती मोती माणिक तेने माझा पोटी धाक होतो बहु कष्टी मग फणींद्र बोले वचनी. अशा प्रकारे शेषनाग म्हणजे रामभाऊ तुमची व्याख्या दिली इथे. मज रवी दोर केला मंथनी ओढिता पाठीचे मनी मोकळून गेले ते अद्यापी मनी माळा वेगळी झाली ते ताळा म्हणा थळून गेलो पाताळा राहिलो दडून या तेवेळी रुद्र सांगे दुःख उत्तम रत्न वा गुणी देख मज दिदले बिख ते घेतले मिया गिळिता अंगणी ज्वाळापोटी म्हणून मिया धरिले कंठी तेने निळकंठ झाला मुकुटी बांधती गळीती या रुद्रादी विष्णुदेव आसिके म्हणती अहो वज्र नायकी देवासी वारिंका ओमिके कांपताती तिन्ही लोक तेथे 14 भुवन परवडी ते 2 हाले मुरडन ओढी तेने ब्रह्मांड माळ धडाडी आंदोळे देखा या लागी विनवितो ते वेगी वारितो देवाते तव आपणची यादवनाथे बाहेरी विजय केले देखोणी श्रीरंगा सावळा मग जय जयकार प्रवतला तुंबळ प्रश्नी घोष केला पुष्पी वर्षाव म्हणती देवा अवधारी सकळ भवन तुझा उदरी ते हालताती रवी दोरी आम्हा कष्ट झाले मग स्तुती प्रश्ने विनविती देवाजी निर्दाळुनी देते दानवा आमचा कुढाळा करावा साधू प्रति पाळावे ऐसी ऐकोणी विनविनी देवासी दिदली पाठवणी हरुष झाला त्रिगोणी आनंद गोकुळ झाला आरोगणा सारुणी पाठी मस्तापासी गेला जगजेटी आता पुढील कथा गोमती अवधारी राय कोणे एकेवेळी गोळ्या कंसे कुवाडे घातले दाटूनिया घागरीत कोहळे वाढवूनिया झाडिले नंदापासी कुंभन भंगता कोहळे अखंड करा वेगळे ऐसे सांगुनी भूपाळे पाठविले नंदास आणि वेळ वाळूवेचे भारे बांधावे दगडाचे मूठ बांधून वाळव्याचे पाठवावे शीघ्र इतुके न करावे काज तरी आता बोले राजी मज गृहप्राण गोदना सहज मुकाल जाणा बिहाली गवळे सगळं म्हणती कृष्णा निमित्ते चांडाळे आम्हासी कोहळे घातले आता काही कीजे मग गोळ्या श्री चक्रपाणी नाभिकारू मणितला ते क्षणी सर्व कोहळे ओघुणी धाडिले कंचा. तर अशा प्रकारे देवाने इथे त्यांना भयमुक्त केलेले आहे. श्रीकृष्ण भगवंताने चक्रपाणी आणि गोळ्या असा उल्लेख झालेला आहे. चक्रधर स्वामींचा उल्लेख इथे झालेला आहे. तर अशी लीला ह्या ग्रंथामध्ये आहे रामभाऊ. आणि आपण कसं आहे ह्या वनाचा सहारा घेतो आपण. हे बघा इथे थोडंफार जंगल आहे इकडे आणि हे जंगल कसं आहे प्रशस्त आणि गार जंगल आहे. तर इथे गारवा भरपूर असतो. बघा तुम्हाला चारी बाजूला इथे जंगलच जंगल दिसेल. इकडे पण असं जंगल आहे. तर ह्या जंगलामध्ये आपण ग्रंथ काला होतो रामभाऊ की इथे सगळे देव मला भेटायला येतात. बरं
हे घाटकोपरचं पुण्य आहे. आणि मी याला जंगल का बोलतो, कारण की स्वामींनी आपल्या नशिबात लिहिलेलं होतं. बरं, चला, जय शिवशंकर, जय भोलेनाथ, श्रीकृष्ण भगवंताचा विजय असो.